थांबा थांबा थांबा, एकेकाला घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील आज पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवीन व्हिडिओ, ज्यातून तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल. तुम्हाला असं काही वेगळं वाटत नाही का हे बघताना? मित्रांनो, तुमच्याही इंस्टाग्रामवर अशाच काही रील्स व्हायरल होत आहेत का? मला तरी असं वाटतंय की स्पेसिफिक या डेली ब्लॉगर्स असतील, जे पण काही असतील, किंवा ह्या मॅडम आता ज्या तुम्ही बघितल्या, तुम्हाला माहित असतील या मॅडम. तर आपण एक एक व्हिडिओ पुन्हा एकदा पाहूया आणि याच्यावरती एक रिएक्शन आपली सुद्धा देऊ. अभी मजा आएगा ना भिड़ो. उसके बाद थोड़ी इसकी की कुछ जम की एक्सरसाइज, कुछ शैनी एक्सरसाइज भी की. उसके बाद विद्युत भाई के अपने चैलेंज देखा, इन्होंने लेग खोल के किया था. हमने हाथ और लेग चारों बांध के पेलीची नागिन निघाली, मुन्ना डोळा लागला. पेलीची नागिन निघाली. टाइप की किक्स नहीं, एल्बोस का हमने यूज किया है इसमें, बैक एल्बो के साथ साथ. उसके बाद अपना ग्राउंड स्ट्राइकिंग वगैरह कंप्लीट किए. ग्राउंड स्ट्राइकिंग काफी देर तक की. उसके बाद कुछ टू हैंड पुल अप और वन हैंड पुल अप लगाए. वन हैंड प्रॉपर पुल अप लगाए. उसके बाद कुछ वन लेग स्क्वाट भी लगाए. उसके बाद इधर क्रोकोडाइल वाली पुशअप भी लगाए. उसके बाद कुछ स्कॉर्पियो पुशअप लगा के, और उसके बाद कुछ कोर की एक्सरसाइज करके किए प्रॉपर कूल डाउन. और उसके बाद तुम्ही खरंच मोटिवेट होता हे सगळं बघून? इधर पिए पानी. और आज का टास्क कंप्लीट. और ये हमारी आज की सेल्फी. भाई लोग अपने भाई को सपोर्ट करो, तुम्हारे भाई को रोनाल्डो को फॉलो करो, पीछे छोड़ना है भाई. तर आता आपण जो व्हिडिओ पाहिला, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती डेली रुटीन करतोय, त्याचं डेली रुटीन पण ट्रेन मध्ये करावं. ट्रेन नक्की दिली कशासाठी आहे? इंडियन गव्हर्नमेंटने, तुम्ही जेव्हा विचार कराल की इंडियन गव्हर्नमेंटने ट्रेन काढली कशाला, डेली व्लॉगिंगसाठी इंडियन गव्हर्नमेंटने ट्रेन काढली आहे. की तुम्ही तुमचं डेली रुटीन, डेली वर्कआउट आहे तुमचं, तो शूट करतोय. पाठीमागची माणसं बघा. हाय, आज आपण पाहूया साडी नेसून शेजारच्याचे भांडण कसे ऐकायचे. भांडणं तर सगळेच करतात हो, पण शेजारच्यांचे ऐकण्यात ना वेगळीच मजा असते. तर काय करायचं, झाडून काढायचं, नाटक करायचं आणि त्यांच्या दारात पण झाडायचं. म्हणजे कसं, तुमचंही मी दारात झाडते असंही दिसतं आणि थोडीशी भांडणं पण कानावर पडतात. पुसटचं ऐकायला येत असेल तर थोडासा कान देऊन क्लिअर आपल्याला ऐकायला येते का बघायचं. नंतर थोड्याशा जाळ्या काढण्याचं पण बहाणा करायचा, कारण कसं क्लिनिंग आपण आजच काढलंय. भांडणं ऐकत ऐकत आम्ही क्लिनिंग करतो हे दाखवता येते ना. कोणी बाहेर आले की क्लिनिंग चालू आहे माझं हे कळेल ना. ऐकत नाही हो मी, मला कशात इंटरेस्ट नाहीये. हा जर प्लॅनिंग तुमचं काम करत नसेल तर आपल्याच पोरांना बाहेर खेळायला पाठवायचं आणि आवाज द्यायचा, पोरांनो येतं का रे जेवायला, आले का तुम्ही, या 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 लवकर जेवायचं आपल्याला, चला ताटं वाढते. आणि हळूहळू बोलवायचं, पोरांपर्यंत पण आवाज नाही गेला पाहिजे आणि तो आवाज पण आपल्याला ऐकू आला पाहिजे. हाय ना बेस्ट आयडिया. नुसतं भांडण ऐकून काय फायदा आहे, आपल्यातला डेटा ट्रान्सफर तर झाला पाहिजे ना. संध्याकाळी नवरा आला की गुपचूप हळूच डेटा ट्रान्सफर करायचा. चला बाय. त्यानंतर ह्या आहेत मॅडम. ह्या मॅडम काय शिकवतायत? लहान मुलं जेव्हा हा कंटेंट बघतील तेव्हा ते काय शिकतील याच्यात? इंस्टाग्रामवर आपण हे बघायला आलोय की दुसऱ्याच्या घरात कशी भांडणं चाललेत, आपण ते ऐकायचंय? तुम्हीच मला सांगा. अरे काय हे, काय मोटिवेशन, मला काय कळतच नाही. इंस्टाग्रामवर अशा पूर्ण स्क्रोल करताना मला कोणी मेम पाठवताना याच मॅडम दिसतात. दुसरं काय मला इंस्टाग्रामवर दिसतच नाही. अजून एक हे काका, या काकांना काय बोलायचं, हे स्ट्रीटवर जाऊन अक्षरशः रस्त्यावर माणसं घाबरतायत या काकांना. हे डान्स करतायत स्ट्रीटवर जाऊन. तुम्हाला म्हणजे मला तरी बघताना हे कसं दिसतंय, आणि तुम्ही यांना फॉलो करताय, यांच्या व्हिडिओजला लाईक करताय, जे की आपल्या महाराष्ट्रातलीच काही मुलं आहेत जी ट्रॅव्हल ब्लॉगिंग करून किंवा अजून काही करून, मी असं म्हणत नाही की ट्रॅव्हल ब्लॉगिंग याच्यावरती, या फील्डवरती माझाही कंटेंट आहे की मी ट्रॅव्हल ब्लॉग करतोय, मी काहीतरी नवीन गोष्टी दाखवतोय, पण नवीन गोष्टी ज्या दाखवतायत त्यांना सपोर्ट करायचा सोडून आपण हे सगळं बघत बसलोय. म्हणजे माझ्या फील्डवर तुम्ही जर येताय तर मी तुम्हाला हा असा कंटेंटला सपोर्ट करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी ते अजिबात करत नाही. अशा कंटेंटला मला तरी वाटत नाही की पुढे तुम्ही अजून लाईक्स वाढवून त्यांना मिलियन्स मध्ये फॉलो करून त्यांचे व्ह्यूज वगैरे वाढवावे. जय महाराष्ट्र भावांनो. तर आपलं मराठी माणूस म्हटल्यानंतर बघू शकताय तुम्ही किती सुंदर वातावरण झाले.
त्यात आपली सायकल आता ऍक्सिडेंट झालेला आपला आम पडलेलो हे तुटलंय पूर्ण. पण व्ह्यू बघा भावान, तुम्ही अनफॉलो करू नका राव, फॉलो करा लवकर जाऊन. 50,000 फॉलोअर्स कम्प्लीट करायचे ती. जय श्रीराम, हर हर महादेव. एन्जॉय करा मराठी माणसाच्या मराठी ब्लॉग मध्ये. पण खरंच काही चांगली मुलं पण आहेत, जसं की आपण आता हा व्हिडिओ पाहिला की एक महाराष्ट्रातला मुलगा आहे जो ट्रॅव्हल ब्लॉग करतोय, सिरियसली घेतलंय त्याने. फॅमिलीचे सॅक्रिफाईस करून तो मुलगा आपल्याला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जे की तो मराठीत शूट करतोय. तर आपण त्याला सपोर्ट करायचं टाकून आपण इतर अशा गोष्टींना सपोर्ट करतोय. तर हे कितपत बरोबर आहे? मला तर या गोष्टी अजिबात पटलेल्याच नाहीये. असा कंटेंट बघण्यापेक्षा मी तुम्हाला एक चांगलं सजेशन देतो की जे तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये सुद्धा एक गोष्ट ऍड करू शकता, ती म्हणजे बुक रिडिंग. तर तुम्हाला आता असा प्रश्न पडेल की तू बुक रिडिंग करायला का सांगतोय? तर हा सेम प्रश्न मला सुद्धा पडलेला जेव्हा माझा मित्र मला सांगत होता की तू बुक रिडिंग कर. बुक रिडिंगचे फायदे काय असतात किंवा तोटे काय असतात हे पण तुला कळेल. तोटे तर काही नसतातच, पण फायदे काय असतात हे तुला कळेल. तेव्हापासून मी इथेच एका बुक स्टोअरवर जाऊन 100 रुपयाला फक्त एक बुक घेतली आणि त्याच्यानंतर माझी बुक रिडिंगची जर्नी सुरू झाली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण ही जी हॅबिट आहे, ही हॅबिट तुमच्या डेली रुटीन मध्ये ऍड करा. आणि याचे चांगले फायदे भेटतील नाही भेटतील मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. तुम्ही रीड करा त्याच्यानंतर. तर चार्ल्स डुग्गीचं हे बुक आहे ज्याचं नाव आहे द पॉवर ऑफ हॅबिट्स. द पॉवर ऑफ हॅबिट्स या बुकमध्ये तुम्ही बघाल की या लेखकाने एक नवीन असा एक प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याने एक अनुभव सांगितले की एकेका व्यक्तीने जे क्रिमिनल्स असतील किंवा एक ऍडव्होकेट असेल किंवा एखादा जॉब सीकर असेल, त्याने त्याच्या हॅबिट्समध्ये काय चेंजेस केलेत हे या बुकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की ही बुक तुम्ही रीड करा आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये तुमचे 10 ते 15 मिनिटं असे ठेवा की तुम्ही एखादं पुस्तक वाचाल जे तुमच्या खरंच उपयोगाचं राहील. तुम्ही स्वतःसाठी एक हॅबिट डिझाईन करा की मला हे फॉलो करायचं आहे, माझा गोल हा आहे आणि या गोलला फॉलो करण्यासाठी ही हॅबिट्स माझ्या कामाची आहे. तर तुम्हाला या खऱ्या पुस्तकाचा अर्थ कळेल आणि हे पुस्तक तुम्ही नक्की वाचावं अशी माझी जेन्युअनली खूप इच्छा आहे. मला माहिती आहे डेलीच्या रुटीन मध्ये आपण खूप सारे प्रॉब्लेम्स फॉलो करत असतो किंवा खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना तोंड देत असतो. आपल्याला अशी कोणती एक गोष्ट नाहीये की जी करूशी वाटत नाही. मला पण माहितीये काही जण अशी पण असतील ज्यांच्या मनात असेल की मी एखादं बुक रीड करावं, पण ते बुक रीड करण्यासाठी तसा तुमचा माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. तर माझी एक जेन्युइन इच्छा आहे की तुम्ही एखादं तरी पुस्तक दररोजच्या तुमच्या रुटीनमध्ये ऍड करा, जे की तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटं वाचायचंय. 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचा अर्थ समजून घ्यायचाय. बस एवढंच तुम्हाला करायचंय. आणि अशाच जर तुम्हाला मोटिवेटेड गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या कमेंट्स मधूनही सांगा की तुम्हाला हा कंटेंट कसा वाटतोय, हे मोटिवेशन कसं वाटतंय आणि तुम्हाला अजून काही कोणत्या पुस्तकांची किंवा अजून काही गोष्टींची किंवा हॅबिट्सची डेली रुटीनची तुम्हाला जर गरज असेल तर आपण त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा कंटेंट कसा वाटला आणि तुम्हाला जर काही हवं असेल, जसं की मला एखादी हॅबिट आहे, मला ती फॉलो करायची आहे, तर त्याच्याबद्दल काहीतरी एक चार्ट बनवून हवा आहे किंवा काय, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आपण त्याच्यावर डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवू आणि तो तुमच्या समोर घेऊन येऊ. तर थँक्यू. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.